वंदे मातरम. तात्यासाहेब, मला तुमच्या बालपणाबद्दल थोडीशी माहिती द्या ना. प्रमोद, तू पुन्हा माझ्या बालपणाबद्दल विचारणा करत आहेस. हे चांगले आहे, कारण राष्ट्राच्या महान कार्याची प्रेरणा नेहमी बालपणीच्या संकल्पनातूनच मिळत असते. बालपण म्हणजे भविष्यातील वीरव्रताचा पाया होय. बालपणी मी नाशिकजवळील भगूर येथे होतो. लहानपणापासूनच माझ्या रक्तात पराक्रमाचे आकर्षण होते. मी शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या कथा ऐकत मोठा झालो. माझ्या तरुण मनात सतत हा विचार होता की आपले राष्ट्र इतके दुर्बळ कसे झाले, ज्यामुळे परकीय सत्ता इथे राज्य करत आहेत. 8 वर्षांचा असताना मी जी प्रतिज्ञा केली, ती केवळ एक बालकाची गोष्ट नव्हती, तर ती भारतीय क्रांतीच्या पर्वाची सुरुवात होती. मी भगूरच्या अष्टभुजा देवीसमोर उभे राहून शपथ घेतली होती. येथील शृंखलांना शस्त्रे करून, परदास्य तोडीन, आणि सशस्त्र क्रांतीचा ध्वज फडकवीन. या प्रतिज्ञेचा अर्थ तुझ्यासाठी काय आहे? तो म्हणजे, तू केवळ सुखवस्तू जीवनाचा विचार करू नकोस. तू राष्ट्राच्या समस्यांना आपली समस्या मानली. माझ्या लहानपणी, मी माझ्या मित्रांना संघटित करून, वनरसेना तयार केली होती. आम्ही त्या वयात देखील राष्ट्रीय सण साजरे करून, त्यातून संघशक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढवले. प्रमोद, बालपणातील निष्पाप संकल्पनांना राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने वळवणे आवश्यक असते. आज आपल्यासमोर जातीभेदाची मोठी समस्या आहे. आपण सर्व एक आहोत, ही भावना लहानपणापासून रुजली पाहिजे. जर घरात रोटीबंदी आणि बेटीबंदी असेल, तर बाहेर शत्रूशी लढण्याची शक्ती कुठून येणार? म्हणून मी तुला आज्ञा देतो, लहानपणीचे शौर्य कायम जागृत ठेव. विज्ञानावर विश्वास ठेव आणि समाजातील विषमता त्वरित नष्ट कर. जयोस्तुते. तात्यासाहेब, आजची तरुण पिढी नुसती नाच गाणं धांगडधिंगामध्ये गुंतली आहे. त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना कशी जागृत करायची? प्रमोद, तुझा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि तो केवळ आजच्या पिढीचा नव्हे, तर राष्ट्राच्या भविष्याचा आधार आहे. तरुण शक्ती जर केवळ निरर्थक मनोरंजनात आणि धांगडधिंग्यात गुंतून राहिली, तर राष्ट्र सामर्थ्यहीन होईल. अशा दुर्बळ राष्ट्राला कोणताही शत्रू सहज गिळून टाकील. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तरुणांना एकच मंत्र दिला, सामर्थ्य आणि विज्ञाननिष्ठा. तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी केवळ भावनिक आवाहन पुरेसे नाही, त्यासाठी त्यांना रिलपॉलिटिक म्हणजे कठोर वास्तववादी राजकारणाचे धडे देणे आवश्यक आहे. मी नेहमी म्हणायचो, सावध ऐका, पुढल्या हाका. येथे नाही चालणार नुसत्या गप्पा. तरुणांना हे कठोर सत्य सांगावे लागेल. 1. राष्ट्राचे सामर्थ्य आवश्यक आहे. जोपर्यंत आपण सामर्थ्यशाली नाही, तोपर्यंत आपला सन्मान कोणी करणार नाही. तरुणांनी हे विसरू नये की राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैन्याची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांचे मन आणि शरीर दोन्ही सामर्थ्यवान बनवावे. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सैनिकीकरण करावे लागेल. 2. विज्ञानाचे महत्त्व, धांगडधिंगा किंवा अंधश्रद्धा यात वेळ घालवण्यापेक्षा, तरुणांनी विज्ञानाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. जोपर्यंत आपण ज्ञानाच्या क्षेत्रात शत्रूंपेक्षा पुढे नाही, तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. जुन्या रूढी, ज्या प्रगतीला अडथळा आणतात, त्यांना त्वरित दूर फेका. 3. हिंदुत्वाची खरी व्याख्या, त्यांना सांगा की हिंदू असणे म्हणजे केवळ पूजापाठ करणे नव्हे. हिंदुत्व म्हणजे या भारतभूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणे. आसिंधुसिंधुपर्यंत यस्य भारतभूमिका, पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः. या व्यापक व्याख्येमुळे आपल्यातील जातीभेद आणि उच्चनीचतेच्या भावना गळून पडतात. तरुण पिढीने हे समजून घेतले पाहिजे की जर समाजात रोटीबंदी आणि बेटीबंदी असेल, तर आपल्यातील एकता कमकुवत होते. एकात्म समाजच बाह्य शत्रूशी लढू शकतो. प्रमोद, राष्ट्रप्रेम हे केवळ गाण्यात नसते, ते राष्ट्राला सुरक्षित आणि सामर्थ्यवान बनवण्याच्या कठोर कृतीत असते. तरुणांना सांगा की त्यांचा वेळ राष्ट्रासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि एकजुटीच्या कार्यात समर्पित करावा. वंदे मातरम.